आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नसतं, तो तुमच्यामुळे किती जण आनंदी आहात याला जास्त महत्त्व आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. कालच मी डीमार्टमधनं ऑनलाईन ऑर्डर केलेली आणि जो ऑफिसमधनं येताना ती घेऊन आली. ऑर्डरमध्ये टिश्यू पेपर हे मस्ट असतात. मी डीमार्टला गेली काय आणि नाही गेलं किंवा ऑनलाईन मागवलं तरी टिश्यू पेपर हे असतात माझ्या ऑर्डरमध्ये. त्याच्यानंतर ना आज एक डीमार्टमध्ये खूप सुंदर अशी गोष्ट मला मिळाली, ती म्हणजे असे हे काचेचे कंटेनर. ॲक्च्युली आता डीमार्टमध्ये ना काचेच्या कंटेनरमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी आली. असे कंटेनर मी फक्त आयकियामध्ये जाते ना तिथेच बघते, कारण माझं दुसरीकडे जाणं होत नाही. दुसरीकडे पण मिळत असतील, पण हे ना खरंच खूप सुंदर असे डीमार्टमध्ये कंटेनर आले. ॲक्च्युली ऑनलाईनला मला हे दिसले तर मी म्हटलं कसे येतील माहिती नाही साईजमध्ये, पण बघून तर खूप सुंदर असे मला वाटले. आयकियामध्ये पण असे 4चा सेट येतो किंवा मग 3चा सेट आहेत, पण ते खूप कॉस्टली होते म्हणून मग मी घेतले नव्हते. पण आत्ता मला हे कंटेनर माझ्या मनासारखे मिळाले आणि माझ्या बजेटमध्ये देखील मिळाले. तर खरंच खूप सुंदर असे कंटेनर मला मिळाले. त्याच्यानंतर एक माचिसचा बॉक्स घेतलेला, कारण 500 रुपयाची ऑफर पूर्ण करायची होती. एक पर्कचं पॅकेट घेतलं, हे देखील ऑफरमध्ये होते आणि याच्यामध्ये ना काहीतरी 20 ते 21 पीस असतात आणि हे 50 रुपीजला मला मिळालेलं. आणि कधीतरी मला देखील असं वाटतं की आपल्याला पण रेडीमेड चॉकलेट मिळावं. त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट जो असतो मुसली आणि ओट्स ते देखील संपलेला, म्हणून तो घेतलेला. स्पेसिफिकली तो ऑर्डर करायचा होता, कारण तोच 350 रुपयाचा तर तोच असतो. त्याच्यामुळे मग सगळं मिळून मी 500 रुपयाचं असं 500 रुपयाची ऑर्डर मिनिमम असते ती करून घेतलेली. त्याच्यानंतर डब्बे बघा माझे पूर्ण खाली झालेत आणि गेल्या आठवड्यात पण मी मील प्लॅनिंगमध्ये काही खाऊ बनवलेला नाही आहे जास्तचा. तर आत्ता हे कंटेनर रिफिल करून घेते. माझ्याकडे मुसली थोडेसे ॲक्च्युली आहेत की नाही मला माहिती नाही, मला बघावे लागतील. पण आता पहिले हे जे नवीन आहे ते पॅकेट ओपन करावंच लागणार आहे. असले तरी तेवढे जास्त नसणार आहेत, म्हणून मग हे ओपन करून हा एक कंटेनर भरून घेते. आणि त्याचबरोबर मी काय केलं ना, पर्कचे पण थोडेसे एक 7-8 जे पॅकेट्स येतील ना, आतमध्ये हे इंडिव्हिज्युअल पॅकेट्समध्ये येतात ना, तर मी म्हटलं की ते पण आपण याच्यामध्ये काढून घेऊया. म्हणजे कधीतरी मला असं वाटतं जेवण करताना किंवा संध्याकाळच्या वेळेस ना मी कधी नाश्ता नाही करत आल्यानंतर, कारण मग ऑलरेडी 8 वाजता काय नाश्ता करणार, 9:30-10 वाजता मग जेवायचं असतं. मग खूप नाश्ता आणि जेवणामध्ये काही जास्त अंतर राहत नाही, म्हणून मग म्हटलं हे आणून ठेवते. कधीतरी एखादं तोंडात टाकलं तर मग बरं पडतं, म्हणून मग हे आणून ठेवलं. काय माहिती म्हणजे माझ्या मनातच आलं असं की आपलं खाऊ म्हणून. तर इथे बघू शकता, इथे लिहिलं आहे 21 युनिट्स करून आहेत, त्याच्यामध्ये 21 असे आहेत. तर आता म्हटलं जेव्हा ओपन केलं तर एक तोंडात टाकावं, म्हणून एक माझ्यासाठी साईडला काढून ठेवलं आणि आता ओपन करून खाऊन घेते. कधी एकदा खात होती असं झालेलं मला, म्हणून म्हटलं पहिलं खाऊन घेऊया. त्याच्यानंतर मग माझ्याकडे ओट्स ना डब्यामध्ये वेगळे होते ऑलरेडी आणलेले, मग तेच पॅकेट ओपन केलेलं होतं, ते ओट्स काढून घेते. मिस्टरांना ओट्स लागतात जास्त, मी मुसली आणि ओट्स असं मिक्स करून खाते. ह्याच्यामध्ये ना एखादं केळं किंवा जर तुम्ही ॲपल हे मिक्स करून खाल्लं ना तर खरंच सकाळचा नाश्ता ना अगदी पोटभरीचा आणि हेल्दी असा नाश्ता असतो. ओट्स हे नेहमीच चांगले. तुम्ही जर होल ओट्स जर घेतले ना ते देखील खरंच खूप छान असे असतात आणि पोट अगदी भरून जातं. इथे बघा ना, हे बघा, हा माझ्याकडे आधीचं पॅकेट होतं, त्याच्यामध्ये थोडंसं राहिलं आहे, पण हे आता मी वरतीच उद्यासाठी म्हणून काढून ठेवते. आणि माझा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये बाकीचं पॅक करून ठेवते. आणि ते जे पॅकेट्स आहे ते आता दुसऱ्या डब्यात छोट्या डब्यात काढून घेतलं ना की मग सकाळसाठी मग होऊन जाईल, मग वेगळं काही ट्रान्सफर करायची गरज नाही. तर आता हे सगळं जिथल्या जिथे रॅकमध्ये लावून ठेवते. आणि ना त्याच्यानंतर फ्रूट्स घेऊन आलेत, तर फ्रूट्स आता क्लीन करून घ्यायचं, म्हणजे स्वच्छ धुवून ठेवते. माझी सवय आहे, कारण बऱ्याच वेळा कसं होतं ना की घरात छोटी मुलं असतात किंवा मोठी माणसं असतात, तर काही जणांना काही वेळेस सवय असते त्यांना खायचं असतं, पण ना त्यांना धुवून घ्या असं सांगितलं ना तर ते धुवायला अजिबात जात नाही, तसंच तोंडात टाकतात. तर माझे मिस्टरांचं पण तसंच आहे, कधीतरी सांगितलं ना तर ते पटकन तसंच खातात किंवा कट करतात आणि तसंच खातात. मग ते कापायला कंटाळा करतात, म्हणजे धुताना कंटाळा करतात, धुवून मग कापून मग खा असं कंटाळा करतात. म्हणून मग मी त्यांना ना नेहमी असं फळं जेव्हा आणते ना तेव्हा धुवूनच ठेवते. आणि पपई आणलेला ना तो ॲक्च्युली काय झालं ना, थोडासा एका साईडला पिकलेला होता आणि मी जेव्हा बॅगेत ठेवला ना तर तो एका साईडला ना अजून थोडासा ना चिरडल्यासारखा झाला तो, म्हणून ना मम्मी तो आता कापून घेते. आणि जेवढा थोडासा चांगला आहे ना तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आणि जिथे तो दाबला गेला आहे ना तो आता कट करून मिस्टरांना आणि मला आम्ही थोडा खाऊन टाकणार, कारण म्हणा उद्यापर्यंत तो ठेवला ना तर खरंच अजून खूप नरम होऊन जाईल
आणि ना पपईमध्ये ना बिया अशा दिसल्या ना की खरंच खूप छान असं वाटतं की पपई हा खूप गोड असा असणार आहे, कारण असे पपई आहे ना खूप कमी ठिकाणी मिळतात. बाहेर आता बऱ्याच ठिकाणी मिळत असतील, पण जे गावठी पपई असं म्हणतात ना, तसं जो भरलेला पपई असतो ना असा बियांनी, त्याची टेस्ट ना खरंच खूप सुंदर असते. आणि ज्याच्यात बिया नसतात ना, तो एकदम ना असं सुकलेला असा पपईसारखा लागतो. तर मग तो खायला वेगळा म्हणजे वेगळीच मजा असते आणि हा खाण्यात एक वेगळी मजा असते. तर अशा पद्धतीने मी आता कट करून मिस्टरांना एक प्लेट आणि मला एक प्लेट असे आम्ही दोन्ही प्लेट रेडी करून घेतल्या. आणि ना मी काय करते ना, हा जो आपला जो उरलेला पपई आहे ना, तो मी फॉईल पेपर न वापरता ना प्लास्टिकचा एक रॅप येतो, जो इझिली मार्केटमध्ये होलसेल मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही एकदा तरी होलसेल मार्केटमधनं बंडल घेऊन आलात ना, तर एक माझ्या मते आय थिंक 120 रुपयाला ते 100 रुपये, जास्तीत जास्त 150 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि हा रॅप आहे ना तुम्हाला आरामात 6 महिने पुरेल. कारण माझा कधी केक रॅप वगैरे करून ठेवायचं असतं, जेव्हा मी एक्स्ट्राचं बेकिंग वगैरे कधी करून ठेवते किंवा कधी रात्री बेस बनवून ठेवते, तेव्हा मग मी याच्यामध्ये रॅप करून ठेवते. याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण रॅप करून ठेवू शकता, फ्लॉवर किंवा कोबी आपण कधीतरी अर्धा चिरून ठेवतो, तो देखील असं ठेवलात तरी चालेल. किंवा कधी आपल्याला चिकन वगैरे आपण ज्या काही गोष्टी मॅरिनेट करतो, तर मॅरिनेट केलेल्या गोष्टींमध्ये जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्यामध्ये ना पाणी जातं, तर पाणी सुटू नये म्हणून असा जर पेपर लावलात ना, तर त्या गोष्टीला अजिबात पाणी सुटणार नाही आणि वस्तू खरंच खूप चांगली राहील. तर अशा पद्धतीनेच मी हा रॅप वापरते. आणि हा आता घेतलाय ना, मला आरामात 6 महिने एकदम पुरून जातो आणि तुम्हाला देखील पुरेल, कारण हा यूज काही आपल्याला जास्त आपण प्रत्येक वेळेस यूज करत नाही. तर आता त्याच्यानंतर आहे ना, मी ते खोबरं आणि जे कारलं आहे ते फ्रीजमधनं काढून ठेवते, म्हणजे आपली बॅग तयार करून घ्यायची आपल्याला. ते होईपर्यंत हे सगळं ना थंड होऊन जाईल आणि मग जेव्हा आपण जेवण करू ना, तेव्हा आपल्याला सगळं हे थोडंसं गार झालेलं मिळेल आपल्याला. तर चला, तर आता बॅग भरून घेऊया. बॅग मी याच्यातनं काढली देखील नाही, दुसरी मी बॅग आहे ती वापरून बघितली, पण तो सिंगल म्हणजे कंपार्टमेंट आहे त्याला, त्याच्यामुळे ती मला एवढी डेली यूजसाठी उपयोगाची नाही आहे. पण कधीतरी सॅटर्डेला वगैरे एखाद दिवशी मग मी घेऊन जाऊ शकते ती. आता ही बॅग तरी मी यूज करून बघू मला कशी होते, म्हणजे किती कम्फर्टेबल आहे. ॲक्च्युली त्या बॅगमध्ये पण ना एक प्रॉब्लेम होतोय, तो मी आता तुम्हाला सांगते, ती पण दाखवते मी तुम्हाला बॅग. तर यामध्ये ना मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या दिवशी दाखवलं नव्हतं, व्यवस्थित कंपार्टमेंट तुम्हाला दिसले असतील की नाही मला माहिती नाही. पण आता ना हे सगळं हा जो कचरा आहे हा आपण सगळ्या न्यूजपेपरचा काढून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते मी. फायनली आता 8-10 दिवस पण झाले, जवळपास 10 दिवस झाले आता, आणि तरी अजून बॅग वापरली नाही आहे, म्हणून म्हटलं फायनली आता मुहूर्त काढला आहे. तर बघा अशी बॅग आहे आणि इथे हे छान असं ना लॅपटॉपसाठी खूप चांगलं आहे. जे लोक ऑफिससाठी म्हणजे कॉर्पोरेटमध्ये वगैरे आहेत, ज्यांना छानपैकी असं वापरायचं असेल, ज्यांचा लॅपटॉप वगैरे डेलीचा असतो, त्यांच्यासाठी इथे मोबाईल आणि पेनसाठी वगैरे खूप चांगलं आहे. हे बघा असं छान असं आहे. आणि एकच आहे, अजून काही बॅगला झिप वगैरे अशी कुठे नाही आहे. पण आता ह्याच्यामध्ये बघू, आता माझ्या बऱ्याचशा गोष्टी असतात, पण आता कशा कशा बसतात ते आपण बघूया. आणि ही ती दुसरी बॅग होती जी मी वापरायला काढली, म्हणजे एकदा यूज केली आहे मी 2-3 दिवस, पण याच्यामध्ये एकच कंपार्टमेंट असल्यामुळे सगळी गडबड होऊन जाते आणि मला ना भरपूर सामान असतं माझं, तर मला ना कंपार्टमेंट असलेल्या बॅगची खूप सवय आहे. तर आता याच्यामध्ये कसं कसं प्लेस करायचं ते बघू. आता हा टॅग नंतर काढते मी, पण सर्वात महत्त्वाची ती म्हणजे माझी डायरी मला लागतेच दिवसभरात, म्हणजे पाहिजेच मला, कारण कधीही ट्रेनमध्ये कुठेही मला आठवत असतं. आणि त्याच्यामध्ये हा एक पेन असतो ठेवलेला. आणि ही एक बॅग असते जी भाजीला किंवा कधी कधी फुलं घ्यायची वगैरे असते, तर मी अशी बॅग ठेवून घेते. पावसाळ्यात जेव्हा मी वापरते ना, तेव्हा ती वेगळी असते पिशवी, जी मी आयकियामधनं घेतलेली. ह्याच्या आधी मी दाखवली असेल वाटतं तुम्हाला, कधीतरी परत दाखवेन मी. आता इथे जो लॅपटॉपचा कंपार्टमेंट आहे तिथे मी म्हटलं हेच ठेवून घेते, हे लावून घेते. इथे एक पेन राहील माझा इझिली, हां पेन पण राहील माझं इथे इझिली. आणि बाकी तुम्ही बघाल तर आता कसं ठेवायचं तरी प्रॉब्लेमच. ॲक्च्युली काय ना, मी डब्बा वगैरे ठेवायचा, एवढी मोठी बॅग आहे पण डब्बा वगैरे ठेवायला खूप प्रॉब्लेम होऊन जातो. एक माझं वॉलेट आहे ज्याच्यामध्ये सगळं आपलं सामान असतं, हे सगळं वॉलेट आहे माझं, हे एक ठेवायचं आहे मला. त्याच्यानंतर हे जे पाऊच आहे मी खूप वर्ष वापरते आणि ना हे खूप जुनं झालं आता, पण माझं कुठेतरी माझ्यासाठी हे लकी असणारं असं माझं वॉलेट आहे.
सो हे मी कधीच म्हणजे कुठलाही पर्स जरी चेंज केली तरी मी चेंज नाही करत. आणि ह्याच्यामध्ये ना ठेवलेलं आहे एक, तुम्हाला दाखवते सिक्रेट असं. तर हे बघा, हे असे कॉईन आहेत, 5चे कॉईन आहेत आणि महालक्ष्मी मातेचं चित्र आहे याच्यावर, म्हणजे शिक्क्यांवर आहे. तर हे ठेवलेलेच आहेत आणि मी हे माझ्यासाठी लकी आहे असं म्हणते मी. आणि म्हणून ही बॅग अशीच ठेवली. याच्यामध्ये काही टिकलीचं पॅकेट, आय कार्ड वगैरे असं काही काही छोटं मोठं असं आहे. ते काही जास्त मला यूज होत नाही. तर ह्या 2 गोष्टी या बॅगेत भरायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे महत्वाचा माझा ह्याचा डब्बा असतो, मेडिसिनचा डब्बा. याच्यामध्ये माझं जे काही मेडिसिन असतं रेग्युलर, जे मला रुटीन लागत असतं किंवा कधी एमर्जन्सीमध्ये पेन किलर वगैरे, विटॅमिन डीचं वगैरे टॅबलेट्स घेते ते असतं. एक लिप बाम असतो ठेवलेला नेहमी याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बँडेज आहे. त्याच्यानंतर सुई दोरा पण मी ठेवते नेहमी, कधीतरी एमर्जन्सीमध्ये कोणालाही कधीतरी लागू शकतो, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कधीही ट्रॅव्हलिंगमध्ये, तर तो देखील ठेवलेला असतो. तर असा एक छोटासा माझ्याकडे बॉक्स असतो हा ठेवलेला. त्याच्यानंतर एक नॅपकिन मी असं साधा ठेवते, म्हणजे थोडासा जुना असं, कधी पाणी पडलं, कधी ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करते किंवा बऱ्याच वेळा कधीतरी यूज होतो म्हणून एक नॅपकिन असला पाहिजे म्हणून एक नॅपकिन असतो माझ्याकडे. वॉटर बॉटल असते, ते तर फ्लास्क असतो, पण याच्यासाठी वेगळी बॉटल असते, म्हणजे बॅग वेगळी कॅरी करते मी. आणि थोड्याशा कीचेन्स असतात, चाव्या, म्हणजे माझ्या लॉकरच्या वगैरे चाव्या वगैरे असतात, त्या सगळ्या ठेवायच्या असतात मला. तर त्याच्यासाठी पण आता कशी जागा करू बघू आता कसं करायचंय. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे मी दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर इथे आहे हे छोटंसं सॅनिटायझरची बॉटल आहे, छोटीशीच आहे, पॉकेट फ्रेंडली, चांगली राहते. आणि हा एंगेजचा एक वॉटर परफ्यूम आहे, हा देखील डेली यूजसाठी चांगला असतो, तो देखील ठेवायचा असतो. तर आता हे सगळं माझ्या ह्या पर्समध्ये असतं, पण हे सगळं आता मेसी होणार आहे, बघू आपण. कारण टिफिनसाठी तर मला वेगळी बॅग घ्यावी लागेल, कारण कसं असतं ना, हे आपण सगळं टिफिन बरोबर सगळं मिक्स केल्यानंतर मग बॅगेला टिफिनचा वगैरे कधीतरी वास खूप येतो, त्याच्यामुळे मग टिफिनसाठी मी वेगळीच बॅग यूज करणार आहे. तर आता हे भरून घेते. कारल्याच्या भाजीला फोडणी ना अगदी साधी सिंपल आहे. काही राई, जिरं, कढीपत्ता वगैरे काही टाकायचं नाही, फक्त आपल्याला कांदा फोडणीला टाकायचा आहे. तर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. जेवढे जास्त कांदे तुम्ही वापराल तेवढी भाजी खूप छान सुंदर अशी भाजी होते. ॲक्च्युली मला ना वेळीची सवय आहे, वेळीवर मी खूप फास्ट चिरते. मला ना अशा बोर्डवर, चॉपिंग बोर्डवर कमी येतं चिरता, कारण आईकडे ना आम्ही वेळीवरतीच चिरायचो. म्हणजे कधी आपण बोलतो ना वेळीला आराडा देखील म्हणतो, तर आम्ही त्याच्यावर चिरायचो. त्याच्यामुळे मला तिकडचीच सवय, याच्यावर मी अजूनही सवय करते. मला येतं चॉपिंग बोर्डवर पण करता, पण तेवढं फास्ट असं जमत नाही जेवढं मला मी आराड्यावर खूप फास्ट आणि क्लीन असं चिरू शकते, तेवढं मला चॉपिंग बोर्डवर अजिबात जमत नाही. तर इथे ना आता मी कुकर लावलेला तो एका साईडला ट्रान्सफर करून घेते आणि आता आपल्या भाजीला फोडणी घालून घेते. तेल थोडंसं भाजीमध्ये कमीच टाकायचं, कारण आपण ऑलरेडी भेंडी म्हणते आपली कारली जी आहे ना, ती ऑलरेडी आपण तेलावरतीच परतून घेतलेली आहे. त्याच्यामुळे इथे आपण कांदा ओतून घ्यायचा फोडणीला. कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत ना परतून घ्यायचा, मऊ झाला पाहिजे कांदा, अगदी तसा आपल्याला कांदा करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये मग आता आपल्याला जेव्हा कांदा मऊसर असं होतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडीशी धणा पावडर, एवढेच मसाले आपल्याला टाकायचे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये कुठलेच मसाले ॲड करायचे नाही आहेत. जर तुम्हाला तुमचा घरातला खायचा मसाला जो असेल तो टाकायचा असेल तर तुम्ही टाका, मग धना पावडर तुम्ही स्किप करा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जेवढं कारलं आहे तेवढं सगळं कारलं ओतून घ्यायचं, छानपैकी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यावरती आहे ना, याला वाफ येण्यासाठी ना थोडासा पाण्याचा हफका मारून घ्यायचा. अगदीच खूपच जास्त असं पाणी ओतायचं नाही आहे, अगदी एक थोडंसं पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि झाकण ठेवून ना 5 मिनिटासाठी वाफ काढायचे. तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं तुम्ही टाका आणि नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आमच्याकडे खोबरं टाकलंच जातं प्रत्येक भाजीमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मी खोबरं देखील टाकलं आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्ही जर आमसुलं टाकली म्हणजेच कोकम टाकलं ना, तर आंबटपणा आल्यामुळे ना थोडासा अजून कडवटपणा कमी होतो आणि भाजी आपली अजून टेस्टी अशी होते. आपल्या एक ताई आहेत, त्यांनी मला सांगितलेलं की ताई तुम्ही कारल्याची रेसिपी भाजी जेव्हा कराल तेव्हा नक्की रेसिपी शेअर करा, म्हणून त्यांच्यासाठी ही रेसिपी मी शेअर करते. नाही तर ह्याच्या आधी आपल्या चॅनलवर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर आता माझ्या ह्या बास्केटमध्ये काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. माझा अजूनही डब्बा जो आहे, अगोदरचा डब्बा, तो अजून तसाच आहे, तो देखील मला अजून त्याचा यूज करायचा आहे दुसरा. तर ह्या बास्केटमध्ये आहे ना माझे
काय आहे तर इथे बघा मी पेपर ठेवलेला असतो आणि याच्यामध्ये सगळी काचेचे बाउल्स आहेत. जे काचेचे बाउल्स आहेत, छोटे छोटे काचेचे ग्लास आहेत, छोटे मोठे काचेचे ग्लास आहेत, हे छोटे छोटे आहेत ना, हे 2 कलरमध्ये मी घेतलेले आणि हे सेट म्हणून होते, मी 2-2 करून घेऊन आलेली. त्याच्यामुळे थोडासा असा कलर डिफरन्स तुम्हाला दिसेल. एक डार्क कलरचे आहेत आणि एक थोडेसे लाईट कलरचे आहेत. तर हे जे काही काचेचं मटेरियल आहे ते मला डेली कधीतरी लागतं किंवा आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा लागतं. तर मग इथे तिथे कुठेतरी मग हात लागून काही फुटू नये, काही होऊ नये म्हणून मग असंच ते ठेवते. आणि त्याच्यावरती ना बाजूला ॲक्च्युली बास्केटला ना जाळी असल्यामुळे मी असा पेपर घालून ठेवते. इथे दुसरं बास्केट आहे ज्याच्यामध्ये ना सगळे प्लास्टिकचे कंटेनर आहेत. म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस कोणी गेस्ट येतं किंवा कधीतरी कोणाला काही भाजी द्यायचं असेल ज्यांच्याकडनं मला डब्बा रिटर्न येणारा नसेल किंवा असं काहीतरी आपल्याला पॅक करून द्यायचं असेल जे लिक्विडी असेल तर त्याच्यासाठी म्हणून हे सगळे प्लास्टिकचे कंटेनर माझे इथेच आहेत. इथे एक एक्स्ट्राची गाळण आहे आणि हे कुल्लड आहेत ज्याच्यामध्ये मटकळ कुल्फी मी खाल्लेली, तर मी ते टाकले नाहीत, मी तसेच ठेवलेत. आता आपले उन्हाळ्यात यूज होतील छानपैकी त्याच्यामध्ये काहीतरी सेट करण्यासाठी. तर अशा पद्धतीने हे 2 कंटेनर आहेत माझे. मी तुम्हाला दाखवलं आता माझ्या किचनमध्ये जे मी काम करताना तुम्हाला 2 बास्केट नेहमी दिसत असतील तर त्या बास्केटमध्ये काय असतं ते मी आज तुमच्याबरोबर दाखवलंय. त्यांना मी असंच थोडं थोडं मी दाखवेन की मी कुठले कुकवेअर यूज करते किंवा मी कुठली गोष्ट कुठे स्टोअर केली हे तुम्हाला बघायचंच आहे. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात माझी किचन टूर बघायची. तर किचन टूर मी आता दाखवणार नाही आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलंय. पण मी ज्या काही माझ्या किचनमध्ये ज्या काही गोष्टी वापरते किंवा ज्या ज्या गोष्टी कुठे कुठे स्टोअर करते ना ते सगळं मी असंच थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर करेन. जोपर्यंत मी पूर्ण किचन टूर नाही दाखवत पण लवकरच किचन टूर दाखवण्याचा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि आज जसं म्हटलं ना डीमार्टच्या पिकअप पॉइंटला गेलं ना की एक बरं असतं कारण ना, आणि खरंच मी बोलते ना माझ्याकडे डीमार्ट इथे जवळ नाही ना खूप बरं. नाही तर मी नंतर नेहमी दर महिन्याला जाऊन आहे ना 2000च्या ऐवजी 4000चं सामान घेऊन आली असती. बरंच नाही आहे ते खरंच खूप चांगलं आहे. तर मी अशीच जेव्हा मध्ये मध्ये काही ऑर्डर करायची असते ना तर डीमार्टमध्ये ऑनलाईनच करते. कारण ऑनलाईनला कसं होतं ना मोठी क्वांटिटी असते, छोट्या छोट्या क्वांटिटीवर जास्त ऑफर देखील नसतात आणि जे पॅकेट्स पण अवेलेबल नसतात ऑनलाईनला. त्याच्यामुळे काय असतं की जे लिमिटेड पाहिजे ना तेवढंच ऑर्डर केलं जातं. पिकअप पॉइंटला जायचं आणि घ्यायचं. 500 किंवा 1000 रुपयाची जी काही ऑर्डर असते मिनिमम करायची. त्याच्यामध्ये ज्या वस्तू बसतात ज्या आपल्याला लागणार आहेत तेवढ्याच वस्तू वापरायच्या, म्हणजे मागवायच्या आणि जाऊन पिकअप पॉइंटवरनं कलेक्ट करायच्या. तर त्याच्यामध्ये बचत होण्याचं एक खूप महत्वाचं ते आपण म्हणजे तो एक महत्वाचा घटक असू शकतो की इथे ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण पैसे वाचू शकतो. बऱ्याच वेळा मी काय करते ना कपडे वगैरे सगळं घेणं टाळते ऑनलाईन, मला नाहीच आवडत. मी माझं स्पेसिफिक काही ठरलेलं आहे तिथूनच कपडे वगैरे घेते आणि बाकीचं जे म्हणाल तर मग ऑनलाईन शॉपिंग शक्यतो नाही करत. पण अशी डीमार्टची जी काही असते ना तो ऑनलाईन करते. तर त्याच्यामुळे तुम्ही देखील असं काहीसं करू शकता. जर थोडंफार आपल्याला करायचं असेल तर मी आयकियामध्ये पण जेव्हा जाते ना तर मी जी गोष्ट घ्यायची नसते ना ती गोष्ट नक्की घेऊन येते. पण कुठेतरी स्वतःला मी कधीतरी कंट्रोल करते. जसं मी गेल्या 2 महिन्यामध्ये केलंय की जी मला ब्लॅक कलरची जे कुकवेअरचा जो सेट होता क्रॉकरीचा, जो डिश आणि पॉट वगैरे जे काही घ्यायचं होतं ते बाउल वगैरेचा सेट ब्लॅक कलरचा, तर तो मी म्हटलंय फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये घेईन. तर आता फेब्रुवारी तर झालाय संपला, तर आता ह्या महिन्यात जाणं नाही झालं तर बघते आता मार्च मध्ये जेव्हा जाईन ना तेव्हा नक्की घेईन. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी बरंचसं तुमच्याबरोबर काहीसं शेअर केलंय. आय होप तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमची प्रत्येक लाईक हा व्हिडिओ अजून 4 जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होत असते. तर कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पण बाजूला असलेल्या बेल आयकॉनला केलं नसेल तर प्लीज क्लिक करा. म्हणजे माझ्या अशा छान छान नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर चला लवकरच भेटू माझ्या असं एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.